एक गाव दुसरं गाव मध्ये ओढा, दोन महिला जमतात ती एकमेकांना शिव्या द्यायला. ऐकायला थोडं वेगळं वाटतं ना हो, पण यामागे एक परंपरा आहे. ती परंपरा काय असते ते आपण आज बघणार आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरी आणि सुखेड या दोन्ही गावामध्ये हा सोहळा भरतो. तर हा सोहळ्याला हा एक शिव्या देण्याचा सोहळा असला तर याला बोरीचा बार म्हणून म्हटलं जातं. तर हा कसा असतो, यामागे महिलांची भूमिका काय असते आणि या सणासाठी महिला कशा येतात आणि ही परंपरा अजून का जपली जाते, आपण या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला, कसा असतो अनोखी बार, बोरीचा बार. नमस्कार. आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरी आणि सुखेड या दोन गावांच्या परिसरात. या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्याच्या काठी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी एक अनोखा सोहळा रंगतो. याच सोहळ्याला स्थानिक भाषेत म्हटलं जातं बोरीचा बार. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत दोन्ही गावांतील महिला आमने सामने येतात आणि हातवारे करत एकमेकींना शिव्या देतात. सोबत डफ, ताशा, शिंग, तुतारी यासारख्या पारंपरिक वाद्यांचा गजर असतो. किती वर्ष नाही, पिढीने पिढी चालूच आहे. सुरुवात असते आता गावांना सगळ्या आळीच्या बाया आणायच्या, इथं मंदिरात खेळायचं आणि मग खाली जायचं बार घालायला. तिथं गेल्यावर हळदी कुंकू व्हायचं, वटी भरण करायचं, सत्य यायचं आणि मग बाराला सुरुवात करायची नारळ फोडून. तिथं सुरुवात डपडी वाजली की बायका शिव्या देते त्या. हा, हातवारी हात सुखेड अशीच आहे पहिल्यापासून. हा हा, परंपरा चालूच आहे आणि चालूच राहणार. बार सुरू होण्यापूर्वी गावात वेगळाच वातावरण पाहायला मिळते. महिला पारंपरिक पद्धतीने तयार होतात. काही महिला गटाने ओढ्याकडे निघतात. दुसऱ्या बाजूला सुखेड गावातील महिलाही एकत्र येतात. ओढ्याच्या एका बाजूला बोरीच्या महिला आणि दुसऱ्या बाजूला सुखेडच्या महिला, आणि मग सुरू होतो आवाजांचा गजर. डफ, ताशा, शिंग, तुतारी. वातावरणात उत्साह वाढत जातो आणि सगळ्यांचेच लक्ष ओढ्याच्या दोन्ही तीरांकडे लागलेलं असतं. आणि आता सुरू झाला आहे बोरीचा बार. दोन्ही गावांच्या महिला एकमेकींकडे पाहत हातवारे करत आहेत. शिव्यांचा हा संवाद बाहेरून पाहताना आक्रमक वाटतो, मात्र स्थानिकांच्या मते हा या परंपरेचा भाग आहे. डफ आणि ताशाचा आवाज वाढतो, महिलांचा उत्साह वाढतो. काही वेळातच संपूर्ण परिसर या अनोख्या परंपरेच्या आवाजाने दुमदुमून जातो. पण हा सगळा प्रकार सुरू कसा झाला, यामागे एक जुनी स्थानिक आख्यायिका सांगितली जाते. एका प्रचलित कथेनुसार बोरी आणि सुखेड गावच्या पाटलांच्या बायका दोघी ओढ्यावर कपडे धुण्यासाठी येत असत आणि त्यांच्यात वाद होत असल्याची कथा सांगितली जाते. या वादातून शिवीगाळ आणि हातवारे करण्याची प्रथा सुरू झाली, अशी स्थानिकांकडून सांगितली जाणारी आख्यायिका आहे.
मात्र या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्तीही सांगितल्या जातात. काही वृत्तांतामध्ये या दोन महिलांच्या ओढ्यावर झालेल्या वादानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची आख्यायिका नमूद झालेली आहे. त्यामुळे ही गोष्ट निश्चित ऐतिहासिक घटना म्हणून नव्हे तर स्थानिक लोक आख्यायिका म्हणून समजून घेणे योग्य ठरेल. बोरीचा बार संपला, पण इथे उत्सव संपत नाही. बार नंतर महिलांकडून जिम्मा, फुगडी, खेळ आणि पारंपरिक गाणी असे कार्यक्रम केले जातात. म्हणजेच बाहेरून पाहताना हा शिव्यांचा कार्यक्रम वाटत असला तरी त्यामागे गावची परंपरा, महिलांचा सहभाग आणि सामूहिक उत्सवाचा एक वेगळा पैलू पाहायला मिळतो. मी बोरीगावचा रहिवासी प्रमोद केसकर. हे बार मला तर जवळजवळ जसं कळतंय असा बार चालूच आहे. त्याला म्हणजे साल सांगता येणार नाही, बऱ्याच दिवसापासून हा बार चालू आहे. हे गाव बोरी आणि इकडचं सुकेडू गाव आहे. या दोन्ही गावामध्ये बार होतो. तर तो साधारण 12च्या आसपास इथं चालू होतो आणि बंदचं काय सांगता येत नाही, किती वाजतील ते सांगता येणार नाही. पण एक साधारण 1 तास 2 तास चालतो म्हणजे. आणि जोपर्यंत वाजंत्रे वाजवतात तोपर्यंत ते बाराचा कार्यक्रम चालतो. बाऱ्यामध्ये आता ते विषय कसा आहे की पहिल्या काळात म्हणजे आम्हाला पण जुनी माणसं सांगायची की बोरीत एक पाटलाची बायको होती आणि सुकेडमध्ये एक होती आणि त्या दोघी वड्यावरती धुवायला यायच्या आणि तिथं त्यांचं भांडण व्हायचं आणि त्या भांडणातच त्या दोघी इथं मरण पावल्या आणि त्यानंतर तिथून पुढं ही प्रथा चालू झाली आहे. त्याच्यामुळे बोरीच्या बायका आणि सुकेडमधल्या बायका इथं वड्यावरती बार घालतात. म्हणजे हा बाराचा इथला कार्यक्रम झाल्यानंतर सर्व बायका आपापल्या गावामध्ये जाऊन जे पारंपरिक खेळ आहेत ते आपापल्या गावामध्ये मंदिरासमोर खेळतात. फुगड्या किंवा काय जे गाणे बिणे असं त्यांचा असतो कार्यक्रम गावामध्ये. त्याच्या माहेरवासिनी आहेत ना त्या सगळे येतात, एकत्र बोलतात, भेटतात आणि ही परंपरा जी आहे पूर्वीपासूनची ती परंपरा चालू ठेवावी लागते. इथे म्हणजे शिव्यांची लाखोळी असते पण नंतर काय भांडण वगैरे तसं काय नसते. अर्धा पाऊण तासाचा शिव्यांचा तो कार्यक्रम परंपरा चालवली जाते. त्यानंतर मग सगळे आपापले ते पारंपरिक खेळ हे असतात ते खेळले जातात आणि मग आनंदातच हा कार्यक्रम साजरा केला जातो. परंपरा म्हणजे हा वेगळीच परंपरा आहे, शिव्यांची परंपरा आहे महाराष्ट्रात. म्हणजे सुरुवातीला इथं सुखेडची एक बाई आणि बोरीतील एक बाई या दोघींचं भांडण झालेलं होतं आणि ह्या ओढ्यातून त्या दोघी त्या भांडणात मरण पावलेल्या होत्या. मग त्याच्यानंतर हा कार्यक्रम चालूच ठेवला त्यांनी आणि नंतर बंद करायला. माझं नाव नवनाथ उत्तम पिसाळ, बोरीगाव, पोलीस पाटील आहे मी. आणि तेव्हा जसं आहे तसं मग असं गावात काय कुठलं आमच्या दोन्ही गावात आमचं हे बार झाल्यानंतर कोणतंही भांडण नव्हतं नाही, कोणाचं काही होत नाही. सर्व काय जसे तसे नियमाप्रमाणे आपले रोजच्या रोज दैनंदिन जीवत असतं. त्या दिवशी त्या बोरीच्या बाराचं आयोजन केलं जातं. हा बार बऱ्याच वर्षापासून चालूच आहे. म्हणजे आमच्या आजोबा पंजोबाच्या अगोदरपासून ही चालूच आहे प्रथा. साधारण दोन्ही गावच्या महिला होत्या, एक पाटलांच्या बायका म्हणून, आणि त्या वड्यावरती धुणं धुण्याकरता आल्या होत्या. तर इथं दोघींचा वाद झाला. वाद झाल्यानंतर त्यांचं वादाचं रूपांतर हाणामारीच झालं. मग दोघांत भांडणाचं स्वरूप असं झालं की दोघींचा मृत्यू इथेच झाला. त्या दोघींचा मृत्यू इथे झाल्यानंतर तेव्हापासून जी प्रथा चालू आहे की ते दरवर्षी आम्हाला हे बोरीचा बार हे इथं भरवला जातो. आणि बोरीचा बार भरवल्यानंतर रोगराई वगैरे असं काही घेऊ नये अशी एक प्रथा पारंपरिक झाली जुन्या काळाच्या लोकांपासून. त्यामुळे एक मुलीबाळींना आजार होऊ नयेत, काय होऊ नयेत. पण दरवर्षी हा तिथं एक रीतिरिवाज म्हणून ही प्रथा कायमस्वरूपी चालूच आहे. आणि इतर वेळेस आपल्याला इथं मग कबड्डीच्या सामन्याचं वगैरे आयोजन केलं जातं. ते असा बोरीचा बार झाल्यानंतर शिवीगाळाचं वगैरे झाली असली तरी दोन्ही गावात अजिबात वितुष्ट नाही, कुठलं काय नाही. कोणी कोणावरती नाराज नसतो, काय नसतो. सर दोन्ही गाव शांतीत राहत असतात सगळे. त्याचा काय कोणी भांडणात परत नसेल किंवा माझा अपमान किंवा काही असं काही कोणी मानत नाही. पुन्हा एकदा पूर्वीपासून आपले जेवण लोकांचं चालू राहतं. बस एवढंच. आणि पारंपरिक वाद्याचा वापर होतो. पारंपरिक वाद्यांचाही वापर केला जातो जेणेकरून त्यांना उत्साह हे मिळवण्यासाठी पारंपरिक वाद्याच्या साहाय्याने दोन्ही गावची पारंपरिक वाद्य वाजवंत्री असणं आहे ते वाजवत असतात. त्याच्या साहाय्याने हा बोरीचा बार पार पाडला जातो. आणि कबड्डीचे सामने आता दिवसभर चालतात. 2 दिवस कबड्डीचे सामन्याचे आयोजन केले जाते. विविध गावातून संघ आलेले असतात आसपासच्या गावातून आणि त्यांच्या बक्षीस वितरण संध्याकाळी केले जातं सामने पार पडल्यानंतर.
मित्रांनो, बोरेचा बार हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आरंभ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.